नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही? भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, खाशाबा जाधव. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, जोसेफ मॅझिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जोसेफ मॅझिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विदा सावरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, नेपाळी या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत? नेपाळी या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 5. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, केसर-ए-हिंद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 21 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, एस विजयलक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? एस विजयलक्ष्मी आणि निशा मोहिता या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बुद्धिबळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बिहार या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणते? महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, धसई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्रशासन सुधारणा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 73. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड ही किती वर्षांनी होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 4 वर्षांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, समुद्रगुप्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शुक्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, मेळघाट आणि पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मेळघाट आणि पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अमरावती या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत? जगप्रसिद्ध खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मध्य प्रदेश या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 24 जानेवारी या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आंध्र प्रदेश या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 10 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, केंद्र शासनाचे शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे? केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल खालीलपैकी कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिक्षण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे कोणत्या शहरात आयोजन करण्यात आले होते? 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे कोणत्या शहरात आयोजन करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बंगळुरू.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. 2016च्या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झाले होते? 2016च्या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झाले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, म्हैसूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते? जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलम 370. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? उस्ताद अमजद अली खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरोद या वाद्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो? दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे खालीलपैकी कोणता विकार संभवतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वाढ खुंटणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, साबरमती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. जर्क फूडवर फेन टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते? जर्क फूडवर फेन टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल? खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लू वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. जैन मतानुसार कोणते शेवटचे तीर्थकार मानले जातात? जैन मतानुसार कोणते शेवटचे तीर्थकार मानले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्धमान महावीर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाली राज्य करीत असलेला राजा कोण? गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाली राज्य करीत असलेला राजा कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अजातशत्रू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे कोणत्या धातूची बनवलेली असत? सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे कोणत्या धातूची बनवलेली असत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तांबे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दक्षिण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 56.6%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन कितीमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली? महाराष्ट्रातील सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन कितीमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1854. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विजयनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यमुना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दख्खनचे पठार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, काळी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. इट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? इट्स इंडिया ॲक्ट
खालीलपैकी कोणत्या साली मंजूर झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 1784. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? महाराष्ट्र राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 83.68%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. राज्यात सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे? राज्यात सर्वाधिक नळ जोडणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी जालना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. जलजीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? जलजीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 50-50%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023 ते 24 साठी महागाई दराचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 5.4%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारीमध्ये महागाई दर किती टक्के असल्याचे घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 5.10%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्यांची किरकोळ महागाई किती टक्के होती? जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्याची किरकोळ महागाई किती टक्के होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 8.3%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1,22,00,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली? छोडो भारत चळवळ खालीलपैकी कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1942. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.